अक्षर गट क्रमांक 2 बाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अक्षर गटावर तयार होणारे शब्द डोंगर, वाक्य कोणकोणत्या पद्धतीचे तयार करायचे, त्याच्यानंतर वाक्य टेबल याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला अक्षर क्रमांक 2 मधील सर्व प्रोसिजर प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यापासून काही शब्द डोंगर तयार होतात। ते शब्द डोंगर आपण उदाहरणार्थ 2 या ठिकाणी बघणार आहोत। फळ्याकडे बघा, फळ्यावर 2 शब्द डोंगर लिहिलेले आहेत की जसं घर, घर बघ, आई घर बघ, बाबा घर बघ, घर घर बघ, आई घर बघ, आई बाबा घर बघ, आई बाबा मामा घर बघ, आई बाबा मामा घर मामी घर बघ। 1 2 3 4 5 6 आणि शब्दा धरून 6 ओळी आहेत बघा। पण या ठिकाणी जवळपास 12 ते 13 ओळीचा डोंगर शब्द डोंगर तयार केलेला आहे आणि असा शब्द डोंगर अलमारी या शब्दाचा सुद्धा तयार केलेला आहे। याची PDF तुम्हाला भेटल्या जाईल, त्याच्यानुसार तुम्ही जास्तीत जास्त मुलाकडून सराव करून घ्यायचा। अक्षर गट क्रमांक 2 च्या आधारावर शब्द डोंगर तयार केल्यानंतर या ठिकाणी काही वाक्य लिहिलेली आहेत बघा। साधारणतः अक्षर गट क्रमांक 2 च्या माध्यमातून 125 ते 150 वाक्याचा सराव आपण मुलाकडून सहज करून घेऊ शकतो। परंतु या ठिकाणी मोजकेच वाक्य लिहिलेले आहेत आणि बाकीचे वाक्य सर्व या पेजवर स्वच्छ सुंदर अक्षरांमध्ये लिहून काढलेली आहेत, ते तुम्हाला मिळूनच जातील। चला, आणि वाक्य तयार करण्याचा वाचण्याचा क्रम सुद्धा असा घेतलेला आहे की सुरुवातीला 2 शब्द असलेले अक्षर, नंतर 3 शब्द असलेले अक्षर, त्याच्यानंतर 4 शब्द असलेले अक्षर। काही काही वाक्य असे आहेत की 5-6 शब्द सुद्धा त्या वाक्यामध्ये आहेत। काही पूर्णविराम असलेले वाक्य आहेत। प्रश्नार्थक सुद्धा वाक्य तयार आपण करून मुलांना प्रश्नार्थक चिन्हाची ओळख सहज करून देऊ शकतो। चला, इरा आली, काकी आली, राम आला, लिलाव कर, आई अलमारी बघ, आई घर आली, राम मामा आला, बाबा रिकामी अलमारी बघ, ताई बिरबल आला का, ताई बिरबल आला का। आपण मुलांना विचारतो ना, आईली आली का, ओंकार आला का, आराध्या आली का, संयुक्ता आली का, तसं ताई बिरबल आला का, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य या ठिकाणी आहे। एक वाक्य तक्ता तयार करून सुद्धा आपण वाक्य वाचनाचा सराव घेऊ शकतो। आपण असे खूप वाक्य होतात, एक 125 ते 150 वाक्य सहज याच्या होतात, 150च्या वर छोटे मोठे मिळून वाक्य तयार होतात। परंतु ते वाक्य जर आपण वळीवर लिखाण करून सराव घेतला तर पेज खूप लागतं, जागा खूप लागते। पण असा एक छोटासा तक्ता तयार केला, साधारणतः 6 ओळीचा हा तक्ता आहे, तर या तक्त्यामधून 35 वाक्ये सहज तयार होतात। आणि जर बघच्या जागी दुसरे काही 1-2 शब्द वाढवले याच्यामध्ये तर ते 35 पेक्षा जास्त जातात। कमल, राम, मीरा, बाबा, आई याच्या जागी जर दुसरे शब्द मामा, मामी वगैरे शब्द टाकले, काका टाकला, तर अजून त्या वाक्याची संख्या 60-70 पर्यंत सहज होऊ शकतात।
तर या पद्धतीने सुरुवातीला सराव घ्यावा, जेणेकरून मुलांना टेबलावरून सेंटेन्सेस कसं तयार करतात हा मेक द मिनिंगफुल सेंटेन्सेस हा विशेषतः चौथीला इंग्रजीमधून किंवा तिसरीला हा घटक आहे. तर त्याची ओळख आपल्याला मराठीच्या विषयाच्या माध्यमातून पहिलीला सुरुवातीलाच आपण देऊ शकतो. चला म्हणा. कमल घर बघ, राम घर बघ, हिरा वाचा मला सांगा. बकरे आता कोणाकोणाच्या घरी आहे? बकरे आईच्या घरी. हा किती आहेत बकरे? सृष्टीच्या 3 बकरे आहेत. सृष्टीच्या आहेत बकरे आहेत. चालते ठीक आहे. मुलांकडून फळ्यावर काही वाक्याचा सराव केल्यानंतर असे छोटे छोटे टेबल तयार करायचे. या टेबलच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त वाक्याचा सराव मुलाकडून करून घेऊ शकतो. या ठिकाणी जर बघितलं, पहिल्या टेबलपासून 25 वाक्ये तयार होतात, दुसऱ्या टेबलपासून जवळपास 15 वाक्ये तयार होतात. नंतर हा तिसरा टेबल आहे, याच्यापासून पण जवळपास 30 वाक्ये तयार होतात. कमल आराम कर, कमल काम कर, कमल कामाला आला, राम आराम कर, राम काम कर, राम कामाला आला. या पद्धतीचे आपण जास्तीत जास्त वाक्य तयार करून घेऊ शकतो. पुढचा टेबल आहे. या टेबलमध्ये प्रश्नार्थक असलेला वाक्याचा सराव दिलेला आहे. एक जवळपास 48 ते 50 वाक्येसुद्धा याच्यातून तयार करायला मदत होते. अशा प्रकारचे वेगवेगळे तक्ते आपण वाक्य टेबल तयार करून त्याच्याकडून वाक्याचा सराव आपण मुलाकडून करून घेऊ शकतो. नमुना दाखल काही छोटे छोटे वाचन पाठसुद्धा याच्यामध्ये तयार केलेले आहेत. या पद्धतीने वाक्य टेबल, वाचन पाठ या माध्यमातून या अक्षर गटाचा जास्तीत जास्त सराव करून घेऊ शकतो.